शारदीय नव तिच्या कष्टाळू स्वभाव आणि ताकदीतली चमक ओळखून प्रशिक्षण नीलम शेट्टी अप्पण्णा यांनी तिला वेटलिफ्टिंग या खेळाकडे वळवलं. दररोजचा दमवणारा सराव, पराभवामधून शिकण्याची वृत्ती या सगळ्यामुळे मल्लेश्वरी या सातत्याने पुढे जात राहिल्या. 2000 साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 69 किलो या गटात एकूण 240 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले आणि अशा प्रकारे त्या ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. क्रीडा क्षेत्रातील त्यांची दैदिप्यमान वाटचाल बघूयात. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 1993 साली रौप्य पदक, 1994 साली आणि 95 साली सुवर्ण पदक हे त्यांनी मिळवून दिले. 1996 ला कांस्य पदक मिळवले. आशियाई खेळामध्ये 1994 आणि 98 साली त्यांनी रौप्य पदक मिळवले. क्रीडा क्षेत्रातील नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले, म्हणजे अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे त्यांना मिळालेले असून पद्मश्री आणि पद्मभूषण अशा सर्वोच्च पुरस्कारांनी देखील त्यांना गौरवण्यात आले आहे. खेळातून निवृत्त झाल्यावरही मल्लेश्वरी या थांबल्या नाहीत. त्यांनी भारतात क्रीडा आणि फिटनेसला नवीन दिशा देण्याचं काम सुरू केलं. दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू म्हणून त्यांनी काम बघितलं आहे. तसेच त्या मोटिवेशनल स्पीकर आणि मार्गदर्शक म्हणून देखील महिलांना